आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। समान नागरी कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालय अनुकूल तर कायदे मंडळानं सद्विवेकानं या ठिकाणी निर्णय घ्यावा। मुस्लिम व्यक्तिगत कायदा शरीयत मधील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाची टिप्पणी। पाकिस्ताननं अफगाणिस्तानावर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध। अफगाणिस्तानावरील हल्ले म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन, भारताची प्रतिक्रिया। टी20 विश्वचषक विजेत्या संघाला बीसीसीआयकडून 131 कोटींचं बक्षीस। तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर जगभरातनं टीम इंडियाचं अभिनंदन। इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांचा तडकाफडकी राजीनामा। राहुल भाटिया यांच्याकडे आता कंपनीची तात्पुरती धुरा, वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती। एअर इंडियाचा विमान प्रवास महागणार, 12 मार्चपासून नवीन दर लागू होणार। इंधनाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे दर वाढवण्याचा हा निर्णय। सीबीएसईच्या 12वीच्या प्रश्नपत्रिकेवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर थेट गाणं सुरू झाल्याचा प्रकार। क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर गाण्याची लिंक ओपन होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। शिवभोजन केंद्र चालकांचे पैसे 20 मार्चपासून मिळणार, तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची विधानसभेत माहिती। केंद्र चालकांना पैसे देण्यास विलंब झाल्याची कबुली। गैरप्रकार रोखण्यासाठी सीईटीची सुधारित नियमावली जारी, तर डिजिटल सायबर आणि एआयच्या वापरानं होणाऱ्या गैरप्रकाराला या ठिकाणी अटकाव करण्यावर भर। मोबाईल फोन, स्मार्ट वॉच यासह कॅल्क्युलेटर, ब्लूटूथ, इयरफोन्स किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बाळगण्यास प्रतिबंध। राज्यामध्ये यंदा ऊसाच्या उत्पादनात 15% घट। साखर उद्योगाला 3,300 कोटींचा फटका, 4,315 कोटींचा एफआरपी थकीत। केंद्राच्या इथेनॉल धोरणामुळे साखर कारखान्यांवर अन्याय, दिलीप वळसे पाटलांचा आरोप।